पारडी हद्दीमध्ये 4 आणि 5 फेब्रुवारीच्या रात्री दरम्यान घरफोडी झालेली होती शिवनगर आणि गली नंबर 5च्या भागामध्ये। तर तिथेच राहणारे 2 आरोपींनी ती केली असण्याची शक्यता आम्हाला लक्षात आल्यानंतर त्याबाबत आम्ही खात्री केली आणि त्यानंतर पोलीस आयुक्त, जॉइंट सीपी सर, ॲडिशनल सीपी सर, डीसीपी सर आणि एसीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलं, ज्याच्यामध्ये एक होते दिनेश गोपाल यादव आणि दुसरे होते कपिल दशरथ शाहू। आणि त्यांनी ती चोरी केल्याचं त्यांनी मान्य केलं। त्याच्यापैकी कपिल दशरथ शाहू यांनी थोडासा माल जो होता, जी सोन्याची एक दाणी होती, त्यातले मणी आणि लॉकेट हे सोनाराकडे विकल्याचं मान्य केलं। तर ते सोनार जे आहेत कुशाल शाहू यांना पण आम्ही मग ताब्यामध्ये घेतलं आणि सोनाराकडून काही माल आणि आरोपीकडून काही माल असा पूर्ण चोरी झालेला सोने आणि चांदीचा ऐवज 1,87,000 आम्ही जप्त केला आणि हे 3 आरोपी आणि ऐवज हा पोलीस ठाणे पारडी यांच्याकडे देण्यात आलेला आहे। म्हणजे आरोपी आहे ते कोणत्या गुन्हे प्रवृत्तीचे होते की काय काय सांगा? बरोबर आहे। यातला जो दिनेश गोपाल यादव आहे यांनी पूर्वी 2 चोरी केल्याचं मान्य केलेलं आहे आणि त्या चोरीमध्ये त्याची म्हणजे त्याचं नाव पण आहे आणि तो थोडासा दारूचं त्याला हे असल्यामुळे, दारूचा नाद असल्यामुळे त्याला पैशाची गरज असायची आणि त्याने जो दुसरा आरोपी जो आहे कपिल दशरथ शाहू याला पण त्याच्यामध्ये सामील करू